नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल, पूर असेल, तसेच चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी या शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा निधी 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 24 जिल्हे कोणते असतील, तसेच या 24 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या निधीचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच यामधील काही निकष असतील, ते निकष कोणते असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कृषी समुदायासाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टी असेल, पूर असेल, तसेच चक्रीवादळामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम हा राबवण्यात येत आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला, हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वारंवार नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे. अपेक्षितपेक्षा जास्त पाऊस, परिस्थिती आणि वादळी वाऱ्यांमुळे यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मित्रांनो, या परिस्थितीमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. मित्रांनो, त्याची उपजीविकेवर नकारात्मक परिणाम होत आहे. मित्रांनो, अशा वेळी राज्य शासनाची जबाबदारी असते की आपल्या शेतकरी भावांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करावी. मित्रांनो, याच दृष्टिकोनातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा वापर करून व्यापक मदत कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा यामधील भूमिका काय असेल. मित्रांनो, राज्य आपत्ती निधी हा एक विशेष कोश आहे. मित्रांनो, अशा आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार केला जातो. मित्रांनो, या निधीचा मुख्य उद्देश जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवणे हा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत हा निधी पुढील हंगामात आवश्यक असलेल्या बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांसाठी हा अनुदान देण्याकरिता वापरला जातो. मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रत्येक हंगामात एकाच मदत देण्याची तरतूद आहे. मित्रांनो, ज्यामुळे शेतकऱ्यांना नियोजित पद्धतीने हे सहाय्य मिळू शकतील. मित्रांनो, याशिवाय जर पाहिलं तर घरगुती वस्तू असतील, तसेच कपडे व इतर आवश्यक वस्तूंच्या नुकसानीसाठी देखील या निधीतून ही भरपाई देण्याचे हे नियम आहेत. मित्रांनो, मंजूर झालेल्या निधीचे तपशीलवार माहिती यामध्ये आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालखंडात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या आकलनानंतर विविध विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे निधीची मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. मित्रांनो, या प्रस्तावांमध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण या विभागांचा समावेश आहे. मित्रांनो, या सर्व प्रस्तावांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाने सुमारे 64,75,83,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. मित्रांनो, हा निधी पूर्वनिर्धारित दरानुसार वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, याचा थेट फायदा ह्या बाधित शेतकऱ्यांना होणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण जिल्हानिहाय यामधील निधी वितरणाची योजना जी आहे या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, या मदत योजनेचा लाभ राज्यातील अनेक जिल्ह्यांना मिळणार आहे. तसेच प्रत्येक विभागानुसार लाभार्थी जिल्ह्यांची यादी ही खालीलप्रमाणे आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम येतो नागपूर विभाग. मित्रांनो, या विभागातील जिल्हे जर पाहिले तर गडचिरोली आहे, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा या 6 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच यामध्ये कोकण विभाग असेल. मित्रांनो, कोकण विभागामध्ये जर पाहिलं तर समुद्रकिनारी असलेल्या या विभागातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांना ही मदत देण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जर पाहिला तर या विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या 7 जिल्ह्यांचा या विभागामध्ये समावेश आहे. त्यानंतर अमरावती विभाग. मित्रांनो, या विभागामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाणा अशा 4 जिल्ह्यांचा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुणे विभाग येतो. मित्रांनो, पुणे विभागामध्ये जर पाहिलं तर पुणे आहे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या विभागांना या निधीचे हे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नाशिक विभाग जर पाहिला त्यामध्ये अहिल्यानगर आहे, त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या 5 जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे. मित्रांनो, या मदतीची वितरणाची प्रक्रिया कशी असेल. मित्रांनो, या योजनेअंतर्गत मदत वितरणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यांना कोषागार देयक सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामुळे मदतीचे वितरण जलद आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो, विभागीय आयुक्ताकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या आधारे प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र विचार केला जाणार आहे.
यामुळे प्रत्येक बाधित व्यक्तींना आपल्या नुकसानीचे प्रमाणात योग्य ही मदत मिळू शकेल. तसेच अपेक्षित परिणाम आणि भविष्यातील दृष्टिकोन जर पाहिले, या मोठ्या निधी मंजुरीमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, त्यांना पुन्हा शेती सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसंपत्ती मिळवण्यासाठी ही मदत होणार आहे. मित्रांनो, यामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच या योजनेमुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची तयारी देखील होणार आहे. तसेच मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे. तसेच अधिक धैर्याने शेती कामात ती गती येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या जिल्ह्यांमध्ये या निधीचे हे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील निधी जर पाहिला तर 64,75,00,000 रुपये हा निधी देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा निधी जर पाहिला तर जून 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये नुकसान भरपाई जर पाहिली तर यामध्ये नुकसान भरपाई कशा प्रकारे असेल, तर यामध्ये अतिवृष्टी असेल, तसेच पूर असेल, तसेच चक्रीवादळामुळे जर नुकसान झालेलं असेल, अशा शेतकऱ्यांनाच या निधीचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.